उदगीरचे माजी आमदार सन्माननीय गोविंदांना केंद्रे, ज्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाचारण केला आणि आपल्याला ऐकूनही आश्चर्य वाटलं असेल की हवामानाचा अंदाज एवढ्या करेक्ट पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये देणारं हे एकमेव व्यक्तिमत्व आहे ते शेतकऱ्यांचं होकायंत्र, किंबहुना डॉक्टर वेगवेगळ्या फॅकल्टीचे असतात ते हे कृषी डॉक्टर सन्माननीय पंजाबराव पाटील व्यासपीठावर उपस्थित दोन्ही नगराध्यक्ष, लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष, काय झालं रे, सन्माननीय शरद पाटील पवार, कंधार नगरपालिकेचे नगराध्यक्ष सन्माननीय शहाजीराजे नळगे, व्यासपीठावर उपस्थित शिवा संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सन्माननीय वैजनाथराव तोनसुरे, आताच उदगीरून आलेले आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे, सेवा जनशक्ती पार्टीचे प्रदेश प्रवक्ते सन्माननीय विठ्ठलराव ताकबिडे, शिवा कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस संजय कोठाळे, शिवा संघटनेचे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख इंजिनियर अनिल माळगे, व्यासपीठावर उपस्थित आवर्जून या ठिकाणी आलेले आमचे विठ्ठलराव पाटील पावडे, नांदेड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय वैजनाथराव देशमुख, कंधारचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय रामभाऊ बनसोडे, कंधारचे माजी नगराध्यक्ष आणि एक कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे गणेशराव कुंटेवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले सेवा जनशक्ती पार्टीचे महाराष्ट्रातले निवडून आलेले पहिले नगरसेवक सन्माननीय मयूर सावकार नळदकर, मार्केट कमिटीचे उपसभापती सन्माननीय अण्णासाहेब पाटील पवार, मार्केट कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य, त्यामध्ये बंडू पाटील पवार, तुमचे डाकोरे मामा, कंधारे मामा, आमचे दत्ता पाटील लिगे, व्यासपीठावर उपस्थित शिक्षक नेते सन्माननीय राजेंद्र पाटील, सेवा जनशक्ती पार्टीचे दोन्ही तालुक्याचे तालुकाध्यक्ष, लोहा तालुक्याचे तालुकाध्यक्ष गोविंदराव हरकुंडे, कंधार तालुक्याचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील गोरबान, शिवा संघटनेचे दोन्ही तालुकाध्यक्ष रवींद्र होळगे, विश्वनाथराव किडे, सेवा जनशक्ती पार्टी आणि शिवा संघटनेचे या कार्यक्रमाचे आयोजक, त्यामध्ये प्रामुख्याने शिवा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम गोडके आणि याचं बसून सगळं नियोजन सूत्रसंचालन करणारे आमचे ज्ञानोबा घोडके सर, आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय बापू गायकर, या कार्यक्रमामध्ये गायनातून रंगत ज्यांनी वाढवली ते शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार प्राप्त सुरमणी प्राध्यापक रविराज खिडिले आणि त्यांचा सर्व संच, व्यासपीठावरील आणि समोर बसलेले सर्वच
प्रतिष्ठित नागरिक, प्रमुख पदाधिकारी, वेगवेगळ्या गावातून आलेले सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबर खास करून जिल्ह्यातून आणि बाहेर जिल्ह्यातून आलेले आमचे सर्व समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी बांधव भगिनी, आयोजक मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम आयोजक मंडळीला आणि आपल्याला धन्यवाद देतो, आपले आभार व्यक्त करतो की सातत्याने दरवर्षी अशा प्रकारचा भव्य कार्यक्रम या ठिकाणी आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला आयोजित करता आहात, हे मी स्वतःचं भाग्य समजतो. बांधवांनो, गोविंदांनी त्यांचे अनुभव सांगितले, पंजाबराव पाटील धक यांनी त्यांचं विशेष तज्ञ ज्या विषयामध्ये ते आहेत त्याच्याबद्दलच शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं अशा प्रकारचं दिशादर्शक काम, रचनात्मक काम, शेतकऱ्यांना दिशा मिळावी, मार्गदर्शन व्हावं, यासाठी व्यासपीठावर अशा प्रकारची वक्तव्य बोलवणं ही गेली काही वर्षाची तुम्ही परंपरा निर्माण केलेली आहे. मी काही नेता नाही, मी एक चळवळीतला कार्यकर्ता. 61वा वाढदिवस साजरा करताना मी आपल्याला सांगितलं पाहिजे, गोविंदांनी म्हणल्याप्रमाणे गेली 40 वर्ष मी चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. कधी विचाराला मुरड घातली नाही, तत्व सोडले नाही, निष्ठा बदलली नाही, परंतु कडवटपणे विचाराचे मावळे माझ्या सोबत खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर काम करतायत. त्यांच्या बळावर आजही मला आमदार, खासदार, मंत्री पद सुद्धा छोट वाटतं. साहजिक आहे, ताकबीर सरांनी त्यांचं मत व्यक्त केलं असेल, भावना व्यक्त केली असेल, परंतु बांधवांनो, 40 वर्ष मनोहर धोंडेंनी कधीही डाग लागू दिला नाही, विचार बदलला नाही. पद, पैसा, प्रतिष्ठा याला महत्व कधी दिलं नाही, पण तत्व, विचार आणि निष्ठा, नीतिमत्ता कधी सोडली नाही. आणि म्हणून कदाचित कार्यकर्त्यांची भावना साहजिक आहे, मी निवडणूक लढवली त्यामुळे मी आमदार व्हावं, वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देणं काही चुकीचं नाही. परंतु मनोहर धोंडे 40 वर्ष आमदारकीसाठी काम करत नाही. आणि जर कदाचित आमदारकीसाठी काम करणारा मनोहर धोंडे असता तर गोविंदांना मी आपल्याला आठवण देईन, 1999 मी 1987 ला भारतीय विद्यार्थी सेनेचा मराठवाड्याचा प्रमुख आहे. 1995 ला शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिली. आणि त्यानंतर जेव्हा 99 ला पोटनिवडणूक आली, जयसिंग काका गायकवाड खासदार झाले, केंद्रामध्ये अटलजींच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय राज्यमंत्री झाले, आणि त्याच्यानंतर पुन्हा पदवीधर मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली. आणि पोटनिवडणूक लागल्याच्या नंतर सगळा इतिहास सांगत बसत नाही, पुन्हा निवडणूक जाहीर झाली आणि मनोहर धोंडे पुन्हा शिवसेनेचा उमेदवार झाला. माझ्या आई वडील साधी सही सुद्धा येत नाही, शाळेत पहिलीला सुद्धा गेलेले नाही. मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलोय, बहुजन कुटुंबात जन्माला आलोय, परंतु आम्ही कधीही निष्ठा बदलली नाही. 1999 ला आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते. जाहीरपणे मी तुम्ही आज पहिल्यांदा सांगतोय, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी मला उमेदवारी दिली.
मी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा शिवसेनेचा उमेदवार झालो आणि निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला भारतीय जनता पार्टीकडून श्रीकांत जोशींचा उमेदवारी अर्ज भरला आणि आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब छत्रपती संभाजीनगरला सुभेदारी गेस्ट हाऊस वरून रात्री 12:30 वाजता ड्रायव्हर आणि मुंडे साहेब दोघच जण माझ्याकडे घरी आले आणि मला मुंडे साहेबांनी सांगितलं, मनोहर संघर्ष किती करतो, तुझ्यासारखा उच्च शिक्षित संघटक असलेला चेहरा हा माझ्या सोबत पाहिजे आणि मला मुंडे आणि धोंडे सोबत पाहिजे. तू फक्त भरलेला उमेदवारी अर्ज उद्या 3 वाजेपर्यंतची वेळ उचलून घे. तुला मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचा अध्यक्ष, राज्यमंत्र्याचा दर्जा आणि भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचं उपाध्यक्ष पद देतो. मला गोपीनाथराव मुंडे साहेब जास्त प्रेम करायला लागले त्याचं उदाहरण द्यालो. मी मुंडे साहेबांना नम्रपणे सांगितलं, साहेब मी शिवसैनिक आहे, तिकडे पक्षामध्ये शिवसैनिक आहे, मला शिवसेनेमध्ये सुद्धा हा मुंडे सैनिक म्हणायचे. आणि आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांना मी सांगितलं की ही गोष्ट साहेब मला सांगण्याची आवश्यकता नाही, मला कुठलंही पद नको, मला मातोश्रीचा बाळासाहेबांचा आदेश आला तर एका क्षणात उमेदवारी मागे घे. माझी पत्नी बीड जिल्ह्यातली केज तालुक्यातली आहे आणि तिचे आजोबा आणि मुंडे साहेबांचा फार जवळचा संबंध होता. मुंडे साहेबांनी माझ्या पत्नीला सांगितलं, ती म्हणाली माझं कधीच ऐकत नाही. आणि मग शेवटी मी ऐकत नाही, मी त्यांना एकच सांगितलं, तुम्ही बहुजन नेते म्हणून, महायुतीचे नेते म्हणून मला बाकी काही सांगा, पण शिवसेनेचा उमेदवारी अर्ज आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा आदेश आल्याशिवाय मी उचलू शकत नाही, मला कुठलंच पद नको. आणि त्याच्यानंतर मुंडे साहेब मुंबईला गेले, मातोश्रीवर गेले, बाळासाहेबांना बोलून त्यांनी युती केली. शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला आणि पदवीधर मतदारसंघ भाजपला अशी युती केली आणि पदवीधर मतदारसंघाचा मनोहर धोंडे उमेदवार आणि शिक्षक मतदारसंघाचा पद्माकर इंगळे, एसबी हायस्कूल, संभाजीनगरला एसबी हायस्कूल आहे, त्या शाळेचा शिक्षक सेनेचा कार्यकर्ता पद्माकर इंगळे उमेदवार होता आणि युती झाली. आणि मातोश्रीवरून मला 2 वाजता फोन आला की उमेदवारी मागे घ्यायची. विचारा श्रीकांत जोशीला, विवेक देशपांडे, श्रीकांत जोशी आणि जवळपास 50 कार्यकर्ते माझ्या घराभोवत आले होते. बांधवलं मी त्यांना न सांगता मोटरसायकलला किक मारून आयुक्त कार्यालयात गेलो आणि उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि मग पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. ही निष्ठा मी पाळत आलो. त्याच्यानंतर श्रीकांत जोशीच्या प्रचाराला मी पाशा पटेल मुंडे साहेबांच्या गाडीतच होतो. अनेकदा मुंडे साहेब म्हणायचे, पाशा मनोहर धोंडे सारखे कट्टर शिवसैनिक आहेत म्हणून बाळासाहेब आहेत. आणि तेव्हापासून मुंडे साहेब मला लहान भावासारखं प्रेम दिले. मी 1999 ची घटना सांगितली. पद आणि पैसा आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे काम चाललं पाहिजे, विचारावर काम चाललं पाहिजे, निष्ठेवर काम चाललं पाहिजे, तत्वावर काम चाललं पाहिजे. आणि असं जर नसतं तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री म्हणून राजीनामा दिलाच नसता. जर पदच महत्वाचं होतं तर बांधवांनो, मी आपल्याला सांगितलं पाहिजे, आमदार 5 वर्षाला विसरून जातात. माझ्या समोर 1990 ला उमेदवारी आमदारकीच्या देताना आम्ही सगळ्या गोष्टी करायचो. ते आमदार झाले, आम्ही विसरून गेलो कोण कोण आमदार झाले. मनोहर धोंडे चळवळीत काम करतो आहे. इथं बसलेला एकही माणूस हा पैसे देऊन आणलेला नाही. आमदाराच्या तालुक्यामध्ये वाढदिवस केले जातात, पण त्यांचा वाढदिवस करायला अगोदर कार्यकर्त्याला पॉकेट द्यावं लागते. मनोहर धोंडे आमदार नाही, परंतु चळवळीत जेव्हा निष्ठेवर आपण काम करतो
तेव्हा मनोहर धोंडे 40 वर्ष सच्चा म्हणून काम करत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नाही, उल्लेख केला आमच्या पदाधिकाऱ्याने, आज लोहा कंधार मध्येच वाढदिवस होतोय असं नाही, महाराष्ट्रात होतोय, महाराष्ट्राच्या बाहेर 5 राज्यामध्ये होतोय. शिवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही 5 राज्यामध्ये गेलो, देशाच्या बाहेर गेलो, श्रीलंकेत गेलो, लंडनला गेलो आणि तिथंही आमचा विचार आम्ही पेरला. जर तुम्ही माणसं विचाराने तयार केली तर मला असं वाटतं ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. पैसा सावली आज उद्या नाही, परंतु माणसं जर विचाराने तयार केली. 40 वर्ष मनोहर धोंडेंनी चळवळीत काम करताना विचाराची माणसं तयार केली, म्हणून सामान्य कार्यकर्ता, ग्रामपंचायतचा सदस्य नसलेला मनोहर धोंडे दरवर्षी 2 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वतःच्या खर्चाने हजारो ठिकाणी वाढदिवस आज होतोय. आज सकाळपासून 14 कार्यक्रम केले, हा मुख्य कार्यक्रम होतो. इथून गेल्यानंतर आमचे 8 कार्यक्रम आहेत. एकाही कार्यक्रमामध्ये प्रचंड खर्च होतोय. आज हे आमच्या कंधार शाखेनं 100 किलोचं खारीक खोबरं आणलंय. कुठं खाऊ मी एवढं? 100 किलोचं खारीक खोबऱ्याचा हार. आणि आम्ही इथून नांदेडला जायचं असं कोणाच्या कामासाठी ते विचार करतो, पैसे किती लागणार आहेत, तिकीट किती लागणार आहे. आणि अशा प्रकारचे निष्ठावान विचाराचे मावळे हे विचाराने तयार होऊ शकतात. आणि मनोहर धोंडेंनी विश्वासाचे, विचाराचे कट्टर सहकारी, कट्टर मावळे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आम्ही निर्माण करू शकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. उल्लेख केला, आमदार 5 वर्षानंतर विसरतात. एखादाच कोयनांना केंद्र असतंय, ते चळवळीतून आलेत म्हणून असतंय. कितीतरी आमदार आहेत माझ्याकडे, मी आज नावं पण त्यांचे लक्षात नाहीत माझ्या. परंतु आमदार किंवा खासदार किंवा मंत्री एक क्षणिक सुख आहे. मला माहिती आहे सभागृहात मला जाता येत नाही, त्याच्यासाठी बिल्ला आवश्यक आहे. किंवा जनतेचं, सामान्याचं, गोरगरिबाचं, दिनदलिताचं, शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं जर काम करायचं असेल तर पद आवश्यक आहे. पद हे माध्यम आहे, परंतु पद म्हणजे सर्वस्व आहे असं मानणाऱ्यापैकी मनोहर धोंडे नाही. मला माहिती आहे माणसं किती असतील. आजकाल मला आमचे कार्यकर्ते बसलेले काही गुणाचे नाहीत, आमचे पदाधिकारी विठ्ठलराव, ते अनेकदा खासगीमध्ये मला टोचत असतात. 40 वर्षामध्ये मनोहर धोंडेंनी कोणाच्या रुपयाला हात लावला नाही, जाहीरपणे सांगतो. हजारो लोकांची कामं केली असतील, व्यक्तिगत कामं असतील, सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यक्तिगत कामं असतील का सार्वजनिक कामं असतील, ही मनोहर धोंडेने केली. 1 रुपया सुद्धा कोणाचा घेतला नाही. मला आमचे कार्यकर्ते म्हणतात घेतल्याशिवाय वाटायला कसं जमत आणि वाटल्याशिवाय निवडून कसं येता येईल. मी म्हणत असतो वाटा आणि लखलाप तुम्हाला निवडून या. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, हा देश सुजलाम सुफलाम करायचा असेल, भारत देश महासत्ता बनवायचा असेल, तर भ्रष्टाचाराच्या मार्गाने मिळणारी पद ही माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पचू शकत नाही. माणसं विचाराने तयार झाली पाहिजे. कितीही माणसं तरी जमा केले, मला माहिती आहे माणसं काठीनं मारता येतील, पण विचार कधीच काठीनं मारता येत नाही. म्हणून माणसं विचाराने तयार झाली पाहिजे. इथं बसलेल्या कोणाला एखादं कोणी हात वर करा बरं. तुम्हाला मी बोलावलं फोन करून आणि हार घेऊन या म्हणलं, आज कोणी आहे का इकडे? एखादं कोणी सांगा. तरी स्वतःच्या खिशाला चाट लावून इथं बसलेला कोणताही बडा कार्यकर्ता नाही, 2 नंबरचा धंदेवाला माझ्याकडे नाही. सामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला, मध्यम कुटुंबातला, परंतु विचाराचा कडवट मावळा, स्वतःच्या खिशाला चाट लावून
मनोहर धोंडेचा वाढदिवस करायला प्रेमा खातर जमा झालेली ही माणसं असतात. आणि म्हणून बांधवांनो, मला तुमच्याकडे बघितल्याच्या नंतर ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेच्या बळावर मी काम करत आलो. गोविंदांनी उल्लेख केला, मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कैलासवासी आदरणीय गोपीनाथराव मुंडे यांच्या अत्यंत जवळ राहिलो, त्यांच्या मुसीत तयार झालो. उल्लेख केला पाहिजे, जेव्हा विद्यार्थी सेनेमध्ये राज ठाकरे नव्हते तेव्हा मी मराठवाड्याचा प्रमुख होतो. 1987 ला मी मराठवाड्याचा प्रमुख झालो आणि 4 वर्षाच्या नंतर राज ठाकरे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले. 1990 ला राज ठाकरेंना महाराष्ट्राचा अध्यक्ष केलं आणि शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा ठेवला. राज ठाकरे सुद्धा किंवा उद्धव ठाकरे सुद्धा नव्हते पक्षामध्ये. मी भाग्यवान आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या टेबलवर बसून आम्ही 5-6 जण बैठका घेतो. मी भाग्यवान आहे की आदरणीय संघर्ष होता म्हणून ज्यांचं नाव महाराष्ट्रात घेतलं जात आहे त्या गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या लहान भावासारखं मला त्यांनी प्रेम दिलंय. काय पाहिजे आणखी तुम्हाला? अरे उद्या कोण जाणार आहे? अजितदादा जाणार होते, माहिती होतं का? गटोडं बांधून न्यायचं का आपल्याला? आणि कोण कधी जाणार आहे माहिती नाही. तुमचा विचार शिल्लक राहायला पाहिजे. आणि मला माहिती आहे मनोहर धोंडे आमदार नाही झाला तरी चालेल, पण मनोहर धोंडेने दिलेला विचार हा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या पुढे राहिल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि मग विचारावर तत्वावर काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी 40 वर्ष काम करत आलो, कधीही घाबरलो नाही. भीती वाटायचं काय कारण आहे? शरद पाटील, काय भीती वाटेल? कोणाला भ्यावं? ज्याच्या घोंगड्याखाली हात अडकले त्यांनी. आमचं का? बरं काय होईल? नुकसान काही नाहीच. नुकसान करायला तर काय नुकसान करणार? त्यामुळे आम्ही घाबरलो नाही. कितीही बळा नेता असेल आणि तो जर आमच्या तत्वाच्या विरुद्ध आला, बांधवांना एका क्षणाचा विचार मी लावला नाही, एकाही क्षणाचा. त्यांच्या विरोधामध्ये ठामपणे उभा टाकला. माझा आणि कैलासवासी विलासराव देशमुख असतील, कैलासवासी आर.आर. आबा असतील, त्यांचा फार जवळचा संबंध होता. आणि आपल्या सगळ्यांना माहिती विलासराव देशमुखांचा स्वभाव कसा होता. पण जेव्हा विलासराव देशमुखांच्या माध्यमातून दिलीपराव देशमुखांनी लातूरमध्ये चूक केली, गंगगोलाईमध्ये महात्मा बसवेश्वरांचं पत्र्यामध्ये असलेलं मंदिर पाडलं, माझा जवळचा संबंध आहे म्हणून मी गप्प बसलो नाही. शिमग्याचा दिवस होता, 15 दिवस महाराष्ट्रभर आम्ही बोंबले आंदोलन पंधरवडा जाहीर केला, आंदोलन केलं. आणि मग विलासरावनी मला वरळीला बोलून घेतलं आणि सांगितलं, धोंडे सर मला सांगायचं असतं. आणि आजही जा गंगगोलाईमध्ये त्यांच्याच आमदार फंडातून मंदिर बांधून देण्यात आलं. स्वाभिमानाला ठेच लागू द्यायची नाही. गोरगरीब असेल, आम्ही जातपात बघितले, भले मी समाजाची संघटना चालवतो, हो, कोण कुठं जन्म घ्यावा ते तुमच्या आणि माझ्या हातात नाही. माझा अगदी सरळ म्हणणं आहे, प्रत्येकाने आपल्या धर्माचा आणि जातीचा स्वाभिमान ठेवलाच पाहिजे, पण इतरांच्या जातीचा आणि धर्माचा द्वेष नाही केला पाहिजे. हेच तत्व घेऊन चालतो. म्हणून महाराष्ट्रभर इथं बसलेले काही फक्त वीरशैवलिंगात 75% लोक इतर जाती धर्माचे. आणि मग जात आणि धर्म हा आमच्या आड कधीच आला नाही. आम्ही पारदर्शी वागलो, कधीही कोणाची जात विचारली नाही. माझं या लोहा आणि कंधार तालुक्यात मी 2009 ला विधानसभा लढवली, तेव्हापासून दोन्ही तालुक्यावर माझं संपर्क कार्यालय आहे. जो कोणी गोरगरीब, हाडला नडला, शेतकरी, कष्टकरी, दीनदलित कोणी असेल, काम घेऊन जर माझ्याकडे विश्वासानं आला,
मी कधीच त्याची जात आणि पक्ष विचारत नाही. माझ्याने जे होतं ते मी करत आलो. 17 वर्ष होतात मला इकडे लोहा कंदार मध्ये. कोणीही सांगावं मनोहर धोंडेंनी जात विचारून काम केलंय. आणि म्हणून जात ही तुम्ही मी सोडू शकत नाही. ती प्रत्येकाला चिकटलेली आहे. त्यामुळे त्याच्या वर उठून विचारानं आणि विश्वासाने जगलो पाहिजे, विचारानं आणि विश्वासानं वागलो पाहिजे. आणि ती रोखठोक भूमिका मी सातत्याने घेत आलो. म्हणून शरद पाटील आमचे म्हणाले थोडं मोल्ड व्हा. शरदराव तुमचं बरोबर आहे मोल्ड व्हायला, पण तो माझा स्वभाव नाही. मी कधीही विचाराला मुरड घालत नाही. आणि सगळ्या पक्षात वरिष्ठ नेत्यांचे माझे संबंध आहेत. अण्णा आहेत का नाही? अण्णा साक्षीदार आहेत बऱ्याचशा गोष्टीला. पक्ष कुठलाही असेल, कोण्याही जातीचा नेता असेल, माझी नीतिमत्ता साफ आहे, नियत साफ आहे. मनोहर धोंडे पुढे गेल्याच्या नंतर कोण्याच पक्षाचा नेता मला नाही म्हणू शकत नाही. आणि म्हणत नाही, मी अनुभव घेतलेला आहे. मी ग्रामपंचायतचा सदस्य नाही. कोण्याही मंत्र्याच्या कॅबिनेटमध्ये जायला मला कोणाची शिफारस लागत नाही. ही नीतिमत्तेची ताकद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण दिलं बांधवानो. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डिपॉझिट जप्त करून ज्या काँग्रेसवाल्यांनी पराभूत केलं, त्याच काँग्रेसवाल्यासहित सगळ्याच पक्षांना बाबासाहेबांच्या फोटोला अभिवादन केल्याशिवाय मताची भीक मागता येत नाही. कोण होते बाबासाहेब? का पंतप्रधान होते का? नाही. आणि म्हणून एक धोरण घेऊन मी निघालोय. आणि आज मी 61 पार केली, 62 मध्ये जातोय. आता सगळं आमचं समाधान आहे. अण्णांनी काही गोष्टी सांगितल्या, मी सांगत नाही. मागच्या वर्षी वाढदिवस केला नाही, कारण घटना घडली होती घरामध्ये. पण इथून पुढं लोहा कंदार असेल, महाराष्ट्र असेल, ज्याला कोणाला, ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला असं वाटेल की मला मनोहर धोंडेची मदत होऊ शकते, आपण अर्ध्या रात्री आवाज द्या. तुमच्या हाकेला ओ नाही दिलं तर मनोहर धोंडेचं नाव बदला. मानवलं काय मिळवायचं आम्हाला? जनता ठरवेल काय करायचंय ते. आणि म्हणून या माध्यमातून काम करताना महाराष्ट्रामध्ये आम्ही एका विचाराने काम करतो. आणि ते काम करत असताना अनेक जण, अनेक नेते सुद्धा म्हणतात ते धोंडेचं काय औषध आहे की कोणीच फुटत नाही. आता काय औषध आहे बा माझं? विचाराचं औषध आहे. भले कार्यकर्ता गरीब आहे. इथं बसले आमचे मयूर नळदकर, उभा टाका, टाळ्या वाजवा. प्रथम नगरसेवक आहेत आपले. कोणती समाजाचा कार्यकर्ता, त्यांच्या घरात कुठलंही राजकारण नाही. रामभाऊ आहे का? गणेशराव नगराध्यक्ष शहाजीराजे आहे का यांच्या घरात राजकारण? नाही, कोणीच नाही, वडील नाहीत. परंतु विचाराना माणूस तयार झाला. आणि मी कार्यकर्त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. माझा स्वभाव आहे. माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर आग लावल्याशिवाय सोडत नाही. हा माझा स्वभाव आहे. किंबहुना मनोहर धोंडेचं नाव कोण्या कार्यकर्त्याला लागलं, किती बडा नेता असू द्या, वाकडी नजर करून बघण्याची सुद्धा हिंमत होत नाही. आणि नगरपालिकेला उभा टाकल्याच्या नंतर माजी आमदाराच्या सुनेच्या विरोधात काय काय नसतं झालं, अनेक गोष्टी झाल्या असत्या. पण मयूर सावकारला एकही फोन किंवा एकही माणूस आला नाही की तुझा उमेदवारी अर्ज मागे घे. आला का मयूर? हिंमत पाहिजे त्यासाठी. आणि जेव्हा सामान्य कार्यकर्ता माझा जेव्हा रस्त्यावर काम करतो तेव्हा त्या कार्यकर्त्याला मी जीवाला जीव देतो. मी अनेक वेळेला सांगितलंय, माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का, मनोहर धोंडेच्या जीवाला धक्का. आणि म्हणून ही विचाराची फौज आहे. आणि ही लोहा कंदार मध्ये, नांदेड मध्ये नाही,
महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. महाराष्ट्राच्या बाहेर 5 राज्यामध्ये आम्ही काम करतो. मित्र, विचारानं काम झालं पाहिजे. आणि सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काही बड्या गडीवरला सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. मी सामान्य गरीब कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला आहे. पण स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे, स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास आहे. म्हणून आम्ही कोणाला घाबरलो नाही. घाबरायचं नाही हे आम्हाला पहिल्यांदा कोणी शिकवलं असेल तर ते आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं. आणि म्हणून बांधव, मी तुम्हालाही सांगेल, मनोहर धोंडेवर विश्वास ठेवून चालणारे तुम्ही जे जे कोणी आहात त्या सगळ्यांना माहिती आहे. लोहा कंदार मध्ये माहिती आहे, 17 वर्षामध्ये एखादी घटना जर माझ्या कार्यकर्त्याबद्दल घडली, मी मागचा पुढचा विचार करत नाही. मी कोण राष्ट्रीय अध्यक्ष विसरून जातो. आणि म्हणून माणसं विचाराने काम करतात, म्हणून माणसं जीवापार प्रेम करतात, म्हणून माणसं स्वतःच्या खिशाला ऐपत नसताना चाट लावतात. आणि सामान्य कार्यकर्ता असलेल्या मनोहर धोंडेच्या वाढदिवसाला आपल्या खिशातले पैसे खर्चून येतात. मी मागच्याही वाढदिवसाला सांगितलं होतं की एवढे वाढदिवस होताना मी कोणालाच काही देऊ शकत नाही. का आरातच नाही तर पवऱ्यात कुठलेही द्यायचा प्रश्नच येत नाही. परंतु तरीही माणसं जीवापाड प्रेम करतात, कारण आम्ही सुद्धा त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. आणि म्हणून ही घट्ट मूठ बांधलेली जी आहे, ही विचाराची मूठ आहे, ही भविष्यामध्ये आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. बांधवराव मनोहर धोंडे आमदार नाही झाला तरी चालेल, पण माझा सामान्य कार्यकर्ता पुढे आला पाहिजे, माझा समाज पुढे गेला पाहिजे, माझा समाज स्वाभिमानाने जगला पाहिजे, वागला पाहिजे, ही आमची भूमिका. काम कोण आणतंय आम्ही विचारत नाही. मी माझ्या तोंडाने सांगायची गरज नाही. आज खर तर अनेक अन्यायग्रस्त माणसं राज्यामध्ये आहेत. त्यातला उल्लेख व्यासपीठावर झाला समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचा. अनेक आमचे बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. एकाही समग्रच्या कर्मचाऱ्यांनी सांगावं, मी कोणाला या म्हणलंय? एखादं कोणी हात वर करून सांगा. आणि कोण कोण्या जातीचं मी कधी विचारलं? भावना विश्वास हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे. आणि विश्वासावर काम करत असताना मला माहिती आहे, मी त्या व्यथा भोगल्यात, त्यातून मी स्वतः गेलोय. त्यामुळं काय व्यथा असतात हे मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही जे जे काम करताना कुठली अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने, अण्णांनी डिझेलचा विचार मांडला इथं. खरं आहे अण्णा, सोपं नाहीये. बोलणं सोपं आहे, पण करणं सोपं आहे का? नाही. मी जाहीरपणे सांगतो, मी जेव्हापासून चळवळीत काम करतो, माझी आता ही 8वी गाडी आहे. माझ्या सगळ्या गाड्यांचं मीटर हे 30 लाख किलोमीटर झालंय. रेल्वेचं आणि विमानाचं सोडून 30 लाख किलोमीटर मी रोडला फिरलोय. कोणी उठून सांगावं मला धोंडने डिझेलला रुपया मागितला? कोणीही. आम्ही घाबरत नाही, भीत नाही, वाकत नाही, झुकत नाही. त्याचं मूळ इथं आहे. आम्ही शर्मिंदेच नाही कोणाचं, तर भ्यायचं कोणाच्या बापाला. आणि म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे बांधवांनो, विचारानं माणसं आपण काम करत असताना एवढं प्रेम तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलंय. त्यामुळं 61 साजरी करताना उरलेलं आयुष्य जे गोरगरीब, दीनदलित, विस्थापित, ज्यांचं कोणीच नाही, अशांनी अर्ध्या रात्री मनोहर धोंडेला आवाज द्यावा. माझं आयुष्य मी तुम्हाला पूर्णपणे समर्पित करणार. काही पाहिजे नाही आपल्याला. आणि ही वज्रमूठ जर बांधायला आपण सुरुवात केली तर कधीतरी कुठंतरी सत्याचा विजय असतो. सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नहीं. सत्यावर यावंच लागेल. भ्रष्टाचार वाढलाय,
आमचे शरद पाटील असतील, शहाजीराजे असतील, नगराध्यक्ष कमी वेळ आहेत का नगराध्यक्ष व्हायला? हो शरद पाटील नगराध्यक्ष झाले लोक तुम्हाला म्हणाले नगर, पण किती कष्ट करावे लागले? कमी वेळ आहेत? काय दुर्दैव आहे लोकशाहीचं. अरे आज परिस्थिती अशी आहे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भारतीय राज्यघटना दिली कशासाठी? मताचा अधिकार दिला कशासाठी? गरीबातला गरीब माणूस हा सत्तेचा वाटेकरी झाला पाहिजे. कुठं चाललो आम्ही आज? छातीवर हात ठेवून सांगा, कोणता गरीब माणूस नगरसेवकाला उभा टाकू शकतो, नगराध्यक्षाला उभा टाकू शकतो, पंचायत समितीला उभा टाकू शकतो, जिल्हा परिषदला? आमदार तर फार लांबची गोष्ट आहे. अरे गरीब माणूस निवडणूक लढवायला घाबरतोय. आयुष्यभर चळवळीत काम करणारी माणसं सुद्धा या राज्यातल्या देशातल्या चळवळी मारून टाकल्या. भांडवलशाहीकडे देश चाललाय आणि अशा परिस्थितीमध्ये हातबल होऊन चालणार नाही. भले पूर्ण समुद्र भ्रष्टाचाराने गढूळ झाला तरी पण नितळी नावाचा एक प्राणी असतो, पाण्यामध्ये फिरतो, नितळी. पंजाबराव पाटील ते पाणी नितळ करीत जाते. तिला वाटतंय का माझ्याने सगळा समुद्र नितळ होणार आहे? नाही. पण तरी ती थांबती का? ती तिचं काम करते. समुद्र गढूळ झालेला असला तरीही ते पाणी निथळ करायचा प्रयत्न करते. जंगलाला आग लागली, आग लावणारं कोण आहे माहिती नाही, पण चिमणी चोचीत पाणी घेऊन विझवायचा प्रयत्न करते. वाघासारखे प्राणी तिला हसतात, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं काय आग विझणार आहे? मित्र, तर चिमणी म्हणते जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्या इतिहासामध्ये डोंगराला किंवा जंगलाला आग लावणाऱ्याच्या यादीत नाही, तर विझवणाऱ्याच्या यादीत माझं नाव असेल. आणि मनोहर धोंड्यात कोणी नसेल. परंतु वर्षानुवर्ष, आज 31 वर्ष झाले, 40 वर्ष झालेत, जी माणसं माझ्या सोबत आहेत ती कधीही दूर गेलेली नाहीत, जाणार पण नाहीत. कारण स्वार्थच नाही. वाटण्या करायची वेळ आली की वांदे होतात, माणसं दूर जातात. आमचं काय? अंगावरचे कपडे घेऊन निघाले की आम्ही सारखेच सगळे. त्याच्यामुळे तुम्हाला आणि मला भविष्याची दिशा ठरवायची आहे. या देशातला भ्रष्टाचार संपवायचा असेल, भले माहितीये मला सगळं बिघडलंय, सामान्य माणसं काही विचार करू शकत नाही. हे जरी असलं, मी विश्वासाने सांगेल एक दिवस तो नक्की येईल, ज्या दिवशी सगळ्यांना मुळावर यावं लागेल आणि कर्तृत्ववान, चारित्र्यवान, चळवळीत काम करणारे, समाजाचं हित बघणारे जे कोणी गरीब असतील, भले पैसे न वाटणारे असतील, त्यांना मतदान करून निवडून दिल्याशिवाय राहणार. त्या दिवसाची वाट बघू आपण. आणि म्हणून मी आपल्याला नम्रपूर्वक या ठिकाणी माझी भूमिका मुद्दाम सांगितली. ताकबिडे सर कलाकार माणूस आहे, छेडल्याशिवाय राहत नाही, कारण आमच्या पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आहेत. सेवा जनशक्ती पार्टी हा पक्ष बरबटलेल्या भ्रष्टाचारी राजकारणामध्ये नीतीचं काम करणार आहे. आणि बांधवांनो, नीतीचं काम करताना नीतीच्या कामावर सुद्धा आज एक नगरसेवक आलेला आहे. उद्या आणखी काय होईल माहिती नाही. आमचा परभणी जिल्ह्यामध्ये एक झडपी मेंबर येणार आहे. भले हरकत नाही, सुरुवात आहे. नदीची सुरुवात ही घरापासून आहे. परंतु पुढे तिचा जेव्हा प्रवास वाढतो तेव्हा त्या झऱ्याचं रूपांतर त्या नदीचं पात्र मोठं होतं आणि समुद्राला मिळतं. तो दिवस येतो. तो दिवस मीही बघितला, अण्णा तुम्ही बघितला, अटलजी आणि अडवाणीजी. महाराष्ट्रामध्ये प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे साहेब ते सायकलवर फिरायचे. सायकलवर फिरताना त्यांना असं वाटलं का की संस्थानिकाच्या बगलात जाऊन बसलं पाहिजे, लवकर आमदार झालं पाहिजे? नाही. आणि म्हणून तुम्हाला आणि मला एका विचाराने पुढे जायचं आहे. पराभव हा नक्की भ्रष्टाचारांचा होईल.
आणि विचाराचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवसाची वाट बघू आपण, संघर्ष करत राहू. आणि संघर्ष करताना मनोहर धोंडे तुम्हाला करा, मी कपडे सांभाळतो म्हणणार नाही. मैदानात मनोहर धोंडे पहिला आहे आणि मग माझ्या सोबतची मावळे असतील. एवढं मी नम्रपणे या ठिकाणी सांगेल. आणि बांधवानो, मी विषय निघाला म्हणून या ठिकाणी मांडला. आपण एवढं प्रेम देता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, एवढा जीव लावता, माझ्या शब्दावर वाटतं ते करायला तयार असणारी मावळे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत. भले कमी असतील पण ते कडवट आहेत. ही कडवट मावळ्यांची फौज छत्रपती शिवाजी महाराजांचं काय मोगलांचं सैन्य नव्हतं. कडवट मुठभर मावळे होते. आणि त्या मुठभर मावळ्याच्या बळावर एका दिशेनं, विश्वासानं, विचारानं भविष्यातली पावलं टाकताना उरलेलं मनोहर धोंडेचं आयुष्य आज वाढदिवसाच्या निमित्तानं मी जाहीर करणार आहे. उरलेलं आयुष्य जो समाजातला शेवटचा माणूस आहे, ज्याचं कोणीच नाही, त्याच्यासाठी समर्पित करून मी थांबणार, एवढा विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा.